कोकणात यंदा जोरदार पाऊस झाला आहे। या पावसामुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे। नुकसान झालेल्या एका शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे। चंद्रकांत गुरपदप्पा माळगे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। ही घटना सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे। सविस्तर माहिती अशी की चंद्रकांत यांची 3 एकर शेतजमीन आहे। त्यांच्या शेतात लावलेल्या पिकाचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं। आता त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं। त्यांनी हात उसने आणि कर्ज घेऊन पिकांची लागवड केली होती। आता ते कर्ज कसं फेडावं आणि नुकसानीमुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं। सकाळी मुलगा शेतात गेल्यानंतर तिथं हा प्रकार उघडकीस आला। तेव्हा मुलाने याची माहिती घरच्यांना आणि गावकऱ्यांना दिली। तेव्हा त्यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले। विश्वनाथ करते कोण माहित झालं आपलं? चंद्रकांत गुरपदप्पा माळगे। कशामुळे? काय शेतीचं दुनियाचं पाणी राहिलं सोयाबीनमध्ये, उडदामध्ये। ते त्यांना शेतात काल जाऊन बघितले आणि ते हेच करून घेतले त्यांनी। स्वतःच पण किती एकर शेती होती तुमची? 3 एकर। कुठे? मुस्तिलाचं इकडं रोडला। काल तुम्हाला कसं कळलं? सकाळी मुलगा गेला डबा घेऊन। मुलानं जाऊन बघितलं शेतात असं नसं असं झालं म्हणून फोन केला मला। मी गेलो शेतात। कशाने गळपास घेतलं होतं तरी? एवढं दोरं होतं। दोऱ्या वर वाशा होते का? हो नाही, म्हणजे लोकांनी 12 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.